नमस्कार. हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसच्या दुनियेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक आहे. आपल्याला कळतंय पण वळत नाही. आपण जे पाणी पितो ते पाणी आपल्या शरीरामध्ये 70 ते 75% आहे आणि जेवढे आजार आहेत जवळजवळ 80% आजार आपल्याला पाण्यामुळे होत आहेत. बघा मित्रांनो, हल्ली पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण अति झालेलं आहे आणि या क्लोरीनच्या पाण्यामुळे ज्या गर्भवती महिला आहेत त्या गर्भवती महिलांच्या गर्भावरती परिणाम होत असतो. मग आपण बघतो की आपल्याकडे गढूळ पाणी येतं, मग तुरटीचा वापर करतो, पण अति तुरटीच्या वापरामुळे स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. आज खेडेगावामध्ये जिथे जिथे गढूळ पाणी येतं तिथे मोठ्या प्रमाणात तुरटीचा वापर केला जातो आणि ह्या वापरामुळे आपल्या लक्षात येत नाही, परंतु त्या गर्भावरती तो परिणाम होत असतो. मग शुद्ध पाणी आणि अशुद्ध पाणी आपल्याला ओळखायचं आहे. ज्या पाण्याची pH लेवल 7च्या वर असेल ते पाणी आपल्यास पिण्यास योग्य आहे. ते अल्कलाईन पाणी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिक प्रॉब्लेम होत नाही. आणि 7च्या आधीचं 0 to 6 जे पाणी आहे ते पाणी आपल्याला ॲसिडिक आहे. मग ॲसिडिक पाण्यामुळे आपल्याला कोणकोणते आजार होतात? सगळ्यात आधी तर आपण पाहिलं की ॲसिडिक पाण्यामुळे पेशींमध्ये ॲसिड बेस तयार होतो आणि मग आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो. तर अशा प्रकारे हा त्रास होऊ नये आणि ते पाणी आपल्याला ॲसिडिक पाणी कोणतं आणि अल्कलाईन पाणी कोणतं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. माझ्या घरामध्ये नळाला येणारं पाणी जे आहे ते मी या ग्लासामध्ये टाकते. पहिल्या ग्लासामध्ये मी नळाचं पाणी टाकलेलं आहे आणि दुसरा जो ग्लास आहे त्या दुसऱ्या ग्लासामध्ये मी अल्कलाईन पाणी टाकलेलं आहे. आता हे दोन्ही पाण्याची क्षमता, गुणवत्ता हे करण्यासाठी आपल्याकडे pH लेवल चेक करण्याचे हे ड्रॉप्स आहेत. तर हे ड्रॉप्स आपण 0 to 14 पर्यंत याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे. हे ड्रॉप्स मी या पाण्यामध्ये 4-4 थेंब टाकते. पहिल्या याच्यात नळाचं जे पाणी आहे तिथे मी 4 थेंब टाकले आणि दुसरं अल्कलाईन पाणी आहे त्याच्यामध्ये मी 4 थेंब टाकले. आता हे 4 थेंब टाकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पाण्याचा जो रंग आहे तो पाण्याचा रंग आपल्याला एका ग्लासामध्ये जर मी हे हलवलं तर लाईट ग्रीन आहे आणि एका ग्लासात हलवते हे जे अल्कलाईन पाणी आहे ते ब्लू कलरचं आहे. तर हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला लक्षात येईल की आपण कुठलं पाहिजे. तर याच्यासाठी एक चार्ट आहे, तो चार्ट दाखवते की हा जो चार्ट आहे हा चार्ट, या चार्टमध्ये आपल्याला 0 to 6 पर्यंत जे पाणी आहे ते लाईट ग्रीन जो आहे कलर तो काय आहे, ॲसिडिक वॉटर आहे आणि थोडासा डार्क कलर आहे तो न्यूट्रल आहे. परंतु 7च्या आधीचं जे ग्रीन कलरचं आहे, या ठिकाणी ब्लू कलर दिसतोय, 7 लेवलच्या वर जे पाणी असेल ते ते अल्कलाईन पाणी आहे आणि 7च्या खाली जे कलर दिसत आहेत ते ॲसिडिक पाणी आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की हा ग्रीन कलर आहे, लाईट ग्रीन कलर लक्षात येतोय, म्हणजे हे ॲसिडिक पाणी आहे. थोडा डार्क कलर असेल तर तो काय आहे, न्यूट्रल आहे आणि न्यूट्रल पाणी जे आहे ते त्याचा आपल्याला शरीराला कुठलाही फायदा होत नाही. आणि हे जे पाणी आहे हे पाणी काय दिसतंय तुम्हाला, ब्लू कलर दिसतोय ना, तर हा ब्लू कलर जो आहे हा ब्लू कलर आपल्याला काय करतोय, अल्कलाईन पाणी आहे. मग ह्या अल्कलाईन पाण्याचे जे फायदे आहेत, या पाण्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा कॅन्सरसारखा धोका निर्माण होणार नाही. त्याचबरोबर जे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय तो त्रास होणार नाही. तसंच आपल्याला हार्ट अटॅकसारखे प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. गर्भवती महिलांवर कुठल्याही गर्भावर याचा परिणाम होणार नाही. तसंच आपल्याला सतत टवटवीतपणा राहील, कंटाळा कुठल्या कामाचा येणार नाही. शिवाय आपल्या त्वचेला सुरकुत्या पडणार नाही, त्वचेला तजेला निर्माण राहील. अल्कलाईन जे पाणी आहे ते पाणी पिल्यानंतर आपल्याला हलके वाटतं, म्हणजे जो जडपणा आहे तो जडपणा वाटत नाही, वजन कमी होतं. तसंच रक्त शुद्ध होण्याचं काम करतं, केस गळती थांबते, टक्कल पडत नाही. अशा विविध रोगांवर उपाय यामुळे होतो आणि म्हणून आपल्याला अल्कलाईन पाणी पिणं आवश्यक आहे. या पुढील माहिती पुढील भागात. सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.